नाशिकमध्ये मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, कारण पालेभाज्यांचं आणि फळभाज्यांचं नुकसान झालं। त्यामुळे आता बाजार समितीत येणाऱ्या पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक घटल्यानं भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत। याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। मे महिन्यात पडलेलं सुरुवातीला कडाक्याचं ऊन आणि नंतर आलेल्या अवकाळी पावसाने पालेभाज्यांसह फळभाज्यांची जी आवक आहे ती घटलेली आहे आणि परिणामी पालेभाज्या आणि फळभाज्यांचे जे भाव आहे ते वधारल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि यामुळे महिलांच्या किचनचं जे बजेट आहे ते कोलमडलेले दिसून येतंय। आता हा सध्या मान्सूनचा काळ आहे, तरी देखील पाऊस हा दाखल झालेला नाही, त्यामुळे शेतीला पुरेसं पाणी मिळत नाही, त्यामुळे आवक जी आहे ती घटलेली आहे। सर्वसाधारण किरकोळ बाजारासह होलसेल बाजारामध्ये जर आपण बघितलं तर पालेभाज्या आणि फळभाज्या या महाग झालेल्या आहे। सध्याच्या स्थितीला कोथिंबीरीची जुडी आहे ती 30 रुपये ते 80 रुपयाच्या जुडीपर्यंत आहे, तर मेथी असेल, पालक असेल, या ज्या भाज्यांचे देखील भाव जे आहे ते वधारल्याचं दिसतंय। सध्या स्थितीला जर बघितलं तर मान्सून अजून दाखल झालेला नाही, त्यामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांना पाऊस कमी प्रमाणात मिळतोय, त्यामुळे पावसाची जी मागणी आहे ती शेतकरी राजाकडनं, बळीराजाकडनं व्यक्त केली जाते। जसा जसा पाऊस येईल त्यामुळे आवक जी आहे ती सर्वसाधारण होईल आणि हे जे भाव आहे हे कुठेतरी स्थिर होताना दिसतील। मात्र सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं तर पालेभाज्या आणि फळभाज्या यांचे भाव वाढल्यामुळे खरं तर गृहिणींचं जे किचनचं बजेट आहे ते कुठेतरी आपल्याला कोलमडताना या ठिकाणी दिसून येते। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।